सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या बाजार समित्यांची क्रमवारी राज्याच्या पणन संचालनालयामार्फत आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर जाहीर करण्यात आली असून राज्यातील एकूण 305 बाजार समित्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने संयुक्तरित्या पहिला तर वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड बाजार समितीने दुसरा तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समितीने तिसरा क्रमांक पटकावला आहे। बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत राज्यामध्ये मागील वर्षापासून अशा प्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे। बाजार समित्यांची आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील एकूण 305 बाजार समित्यांपैकी राज्यात संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने तिसरा क्रमांक मिळवला आहे। राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली घोडदौड सुरू असलेल्या संगमनेर बाजार समितीचा मागील वर्षी देखील नाशिक विभागातून दुसरा क्रमांक आलेला होता। यंदाही बाजार समितीने राज्यातून तिसरा क्रमांक आणि नाशिक विभागातून दुसरा आणि अहमदनगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे। संगमनेर बाजार समितीने राज्यात तृतीय क्रमांक मिळवल्यानंतर बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी DS न्यूज 24 शी प्रतिक्रिया व्यक्त करत अधिक माहिती दिली। बघूया। संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्मार्ट अंतर्गत जे महाराष्ट्र शासन पणन मंडळ जे रँकिंग करतं त्या रँकिंगमध्ये संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा तिसरा क्रमांक त्या ठिकाणी आलेला आहे। नाशिक विभागात दुसरा, नगर जिल्ह्यामध्ये पहिला असे क्रमांक त्या ठिकाणी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आलेला आहे। संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम चालू आहे। पणन मंडळ आणि महाराष्ट्र शासन हे रँकिंग काढत असताना त्यामध्ये त्यांची जी फर्स्ट प्रायोरिटी असते त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सुविधा असते। मग त्यामध्ये शेतीमालाला अतिशय व्यवस्थित बाजार देणे, त्यानंतर शेतकऱ्यांचं होणारं पेमेंट त्याच दिवशी, मग त्यामध्ये कांद्याचं पेमेंट असेल, टोमॅटोचं पेमेंट असेल किंवा इतर शेतमालाचं पेमेंट असेल, ते पेमेंट त्याच दिवशी त्या शेतकऱ्याला 24 तासाच्या आत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती देत असते। हे करत असताना मग त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचं काम हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं। त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी असतील, त्यामध्ये सचिव सतीश उंडाळ असतील, सर्व बाकीचे कर्मचारी असतील, हमाल मापाडी बांधव असतील, व्यापारी बांधव असतील, त्या सर्वांचं काम हे त्यामध्ये एकत्र काम असतं आणि मग त्या एकत्र कामामधून आपल्याला पणन मंडळाने तिसऱ्या क्रमांकाचं रँकिंग या ठिकाणी दिलेलं आहे। आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आदरणीय आमदार थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा त्या ठिकाणी देत असतो। आता वजन मापाचं सुद्धा आपण ती सिस्टीम ऑनलाईन केलेली आहे आणि त्यामध्ये त्या शेतकऱ्याला लगेच त्याचं वजनमाप त्या ठिकाणी कळलं जातं। त्यानंतर त्याचा लिलाव ज्या किमतीला जातो आणि एकूण त्याला मिळणारे पैसे हे सुद्धा आपण ऑनलाईन केलेलं आहे। त्याला लगेच तो मेसेज आणि त्याला त्याच ठिकाणी त्याच्या वजनाची आणि त्या एकूण मालाची किंमत त्या ठिकाणी त्याची चिठ्ठी त्याला त्यामुळे त्याची मिळत असते। त्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही। अशा वेगवेगळ्या सुविधा, मग त्यामध्ये शेतकरी निवासाची सुविधा आपण केलेली आहे। तसंच वडगाव पान येथे गोदाम जवळजवळ 1000 टनाचं गोदामाचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना अतिशय अल्प अशा दरामध्ये ते गोदाम भाड्याने देत असतो आणि त्यामध्ये जी पणन मंडळाची जी योजना आहे ती त्या शेतकऱ्याला जर त्यांनी जो ठेवलेला शेतमाल आहे त्या शेतमालावर जर कर्ज लागत असेल तर 6% व्याजदराने त्यामध्ये त्याला कर्जसुद्धा देण्याची सुविधा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत आहे। त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न वाढावं म्हणून आपण जी शासनाची योजना होती त्या ठिकाणी आपण एक पेट्रोल पंप उभारणी केलेला आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना तिथं लगेच सुविधा त्या ठिकाणी पेट्रोलची आणि डिझेलची, तो शेतकरी एकदा शेतमाल घेऊन त्या गाडीमध्ये आल्यानंतर त्याला पेट्रोलची आणि डिझेलची सुद्धा सुविधा आपण त्या ठिकाणी इथं निर्माण केलेली आहे। त्यामधून मार्केट कमिटीला सुद्धा त्याचा वर्षाकाठी चांगला असा फायदा त्यामधून होईल। तसंच निमोनला सुद्धा आपण एक उपबाजारचं काम सुरू केलेलं आहे। हे कामसुद्धा लवकरात लवकर आपलं पूर्ण करण्याचा मानस आहे आणि निमोनला सुद्धा एक आपण नांदूर शिंगोटे लोणी या रस्त्यावर एक पेट्रोल पंपाची थोड्याच दिवसामध्ये
उभारणी करणार आहोत त्याचीसुद्धा पूर्तता आपण सर्व कंपनीकडे केलेली आहे. तो सुद्धा फायदा निश्चितपणे मार्केट कमिटीला होणार आहे. शासनानं या सगळ्या बाबी विचारात घेऊन संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला 3 नंबरचं रँकिंग या ठिकाणी दिलेलं आहे. यामध्ये पुन्हा एकदा मी सर्व शेतकरी बांधव असतील, व्यापारी बांधव असतील, हमाल मापाडी बांधव असतील, आमच्या संस्थेचे सचिव आणि त्यांचा सर्व सहकारी स्टाफ यांचं सर्वांचं या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगलं कष्ट करून या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये कशा सुविधा देता येतील हे बघितलेलं आहे. मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, संगमनेर.